आलेले पण इकडच्या इकडे काही मदत राहते सगळी मदत होते. खूप छान झालं. तुमच्यापेक्षा तुमच्या शिक्षकांचा इतक्या प्रकाराने त्यांनी आपल्याला आपल्या पुढे कला मुलांच्या आणलेल्या आहेत. पहिल्यापासूनच म्हणजे मी अगदी लक्षपूर्वक बघत होते आणि आता त्यातलं मी बरंचसं विसरले म्हणून मी जरा तुमच्याकडे बोलते. आता जो बालमंदिराचा कार्यक्रम मी म्हणून केला तो जो झाला ना हा मी आजपर्यंत इतक्या शाळांमध्ये गेलो पहिल्यांदा बघतो. तुम्ही काहीतरी कला शिकतो हे फार महत्वाची गोष्ट असते आणि प्रत्येकाने एकतरी कला कोणतीही असो मग एवढं गाणं आणि खरं नाही. पोहण्याची कला आहे, चित्रकलेची कला आहे आणि म्हणून लक्षात घ्या की ह्या कला प्रत्येकाला मिळाल्या बरोबर आहे का चूक आहे सांगा तुम्ही मिळायला पाहिजे की तुम्हाला पण वाटलं ना त्याने आपल्याला हे करतात आणि म्हणून मला इतका वेळ मिळाला की किती वाजले हे बघितलं नाही. हा छान कार्यक्रम झाला आणि त्याच्यामध्ये मी पालकांना विशेष वेळ दिली. याचं कारण असं की आजचं एवढंच इतकं विचित्र झालं आमच्या पिढ्या माझ्या तळावरपणे शिक्षकांना हे जाणवं आहे की पालकांना असं वाटतं की जेवढा म्हणून आम्ही मुलांच्या अभ्यासाला मध्ये लागू तेवढा म्हणतात आणि म्हणून कुठल्या तरी क्लासला कुठल्या तरी काहीतरी सतत पालक आता तो पालकांचा विषय मला लिहिला नाही पण ज्या पालकांनी या मुलांना ही एक चांगली संधी दिली त्यांना मी शुभेच्छा देते. जरूर पुढे ही कला तुमची चालू ठेवा. आता पहिला जो मुलगा कोण होता मला त्यांनी 3 संगीताचे 3 प्रकार आपल्यापुढे बासरी झाली, हार्मोनियम झाली आणि गाणं सुरू त्याच्याबरोबर किती माणूस करू शकतो ते बघा. प्रत्येकाने लक्षात ठेवा की आपल्याला कुठली कला असेल आज त्याला कुठे तो गोळा कोणीकडे जर म्हणायला सांगितलं वाजवायला सांगितलं तर त्याची किती तयारी छान सगळ्यांचीच. आणि म्हणून आता जर पुन्हा मी एकदा शिक्षकांचा अभिनंदन करते कारण त्या मी पोवाडा मी अमुक मी अमुक फार छान झालं आपल्याला म्हणजे एकूण वस्तू माहिती असते आणि त्यामध्ये खूप छान झालं. शाळेने ह्याही गोष्टींवर खूप भर द्यावा असण्याची आज मिळत तर आपण महाराष्ट्र भाषा दिनाच्या निमित्ताने मराठी दिन काही पहिल्यांदा नाही पण कुसुमाग्रज एक महान नाटककार महान कथाकार असं एक व्यक्तिमत्व त्यांचा जन्म ज्या वेळेला तारखेला झाला त्या तारखेला आपण मराठी दिन साजरा करतो त्यांची जयंती. नटसम्राट नाटक तुम्ही नाव ऐकले की नाही मला माहित नाही. सगळ्या शिक्षकांना माहिती त्यांनी पाहिलेलं पण असणार आहे. अजरामर ज्याला म्हणतात असं तर नाही. हे सगळं त्यांनी जे केलं साहित्याची निर्मिती केली इतकं सोपं काम नाही की कविता पण लिहितात पण लिहितात आणखी करतात पण त्यांनी सर्वस्वी स्वतःला होतो आणि इतकं करताना त्यांनी कविता शिकलेली त्याच्यामध्ये मराठी भाषा सरकारच्या दरबारी ते कपडे वांगवायचे असतील अशी उभी राहिलेली आहे. तिला आपण वर आणि कमी देण्याचे असतील. आपण काय करणार तुम्हाला आम्ही काय करणार. आता मी माझ्या विषयाकडे वळते. तुम्ही खूप काही करू शकता. तुम्ही सगळे इंग्लिश मिडियमची मुलं त्याचं तर कोणाचंच काही म्हणणं नाही. त्याचं कारण असं की ती जागतिक स्तरावरची भाषा आहे. कोणाची काही तुमचं करिअर म्हणतो आपण ते तुमचं चांगलं होणार हे सगळं मान्य करून सुद्धा असं वाटतं की नाही मराठी भाषेचं महत्त्व मुलांना कळलं. माझा मराठाची बोली कौतुक आहे पण ही अमृतातही पहिला जी काही असं जेव्हा ज्ञानेश्वर म्हणतात त्यावेळेला लक्षात घ्या की एवढा मोठा कवी संस्कृत पंडित असला
वेदवाङ्मयाचा अभ्यास केलेला आणि तो सांगतो माझा मराठ्याची बोली बोलते हे आपल्याला समजलं की ते तुमचं माध्यम जे आहे त्याच्यात तुम्हाला शिकायचं त्याचा मार्ग मिळवायचे आणखी. पण लक्षात ठेवा की आई आणि मावशी मावशी कितीही चांगली तुम्हाला वाटते किती गोड असेल आणि असतेच, पण तरी सुद्धा आईचं प्रेम आपल्याला जाणवतं बघत नाही. आणि म्हणून ती मराठी आणि मराठी भाषा संस्कृतमध्ये मराठीमध्ये सगळ्या आपल्या भाषांमध्ये सगळ्या मातृभूमीबद्दल मातेबद्दल बरोबर अशा सगळ्या कवितांची काव्याची तिथे निर्मिती झाली. आणि म्हणून लक्षाच्या नुसतं काव्य नाटक आणि हे नाही तर घरामध्ये माझ्या जन्मरात्रीला माझ्या जन्म दिलेल्या आईला मम्मी बाळाची काय होणार. तुम्हाला उदाहरण पडतील अशी सांगते तुम्ही घरी गेल्यावर आईला आईच म्हणा. तुम्हाला हे माहिती करायचं इंग्लिशमध्ये मम्मी म्हणजे थंड माणसाला तिथे थंड आपल्या जीवन आईला आपण मम्मी म्हणावं तर सांगा तुम्हाला पटतंय का हे मी काय सांगते बरोबर आहे सांग काय म्हणणार तुम्ही. आईला आपल्या आपण मम्मी म्हणतो मम्मीचा अर्थ जाणून न घेता मी अनेक शब्द असे सांगू शकते, पण मला त्याच्यापेक्षा मराठीकडे वळायचे. थँक्यू कशाला म्हणायचं आभारी आहे सगळं नाही किती सोपं आहे. थँक्यू मध्ये जोडाक्षर आहे आमच्या आभारी आहे किती सोपं झालं तर आपण हे शिकवते. घरात सुद्धा तुम्ही तुमच्या आईला सांगा की मराठी शब्द वापर. वडिलांना सांगा की बाबा तुम्ही आता काय बोललात सांगा. कारण मराठी भाषा ही फार गोड अशी भाषा आहे. तुम्ही जितकं शिकाल तुम्ही शिकाल त्याच्याबरोबरीने तुम्ही मराठी कविता वाचा नाटकं पहा इतर कथाकार पहा मग तुम्हाला कळेल की किती गोष्टी आपल्या भाषेमध्ये. आणि म्हणून मला आज मराठी दिनाच्या निमित्ताने कोणतं नाटक कोणतं कविता सांगत नाही मी बोलत नाही, पण मी मराठीचं सांगते तुम्हाला की मराठी भाषा जी आहे ती आपण मराठी खूपच ना किती मराठी भाषा जन्माला येऊन किती वर्ष झाले ती असं हजारपेक्षा तो निश्चित नाही. आणि त्या लोकांच्या कोणत्या भाषा होता नाही पण त्यात सुद्धा मराठी भाषा होती आणि मराठीमध्ये ते एकमेकांशी संवाद करत होते. लक्षात 1200 वर्षापूर्वीची आपली भाषा आणि म्हणून लक्षात घ्या की ह्या भाषेला महत्त्व द्यायचं ह्या भाषेला मोठं करायचं हा आपला हक्क. जेव्हा आपण एकमेकांशी बोलतो वर्गातलं सगळं वर्गात ठेवायचं, पण घरी आल्यानंतर घरच्याच पद्धतीने बोला. वर्गात तुम्हाला सगळं शिक्षक शिकवत असतात. आता हे कार्यक्रम बघताना मी बघत होते की शिक्षकांनी किती मेहनत तुमच्याही इंग्लिश कार्यक्रम असतात तेव्हाही करतात, पण आपल्या भाषेतच आहे हे आपल्याला समजलंच पाहिजे. याचा आपण हट्ट करला पाहिजे. आता माझ्यासाठी शिक्षिका जी इंग्लिश आणि मराठी आणि संस्कृत तिन्ही भाषा शिकवत होती. तुम्हाला संस्कृत आहे की 8वीच्या किंवा 5वीच्या पुढे मला माहित नाही. त्या भाषेत एका शाळेत मी गेले होते मुंबईला. त्या शाळेमध्ये एक मुलगा थांबत आला आणि त्यांनी एका काउंटरची जी शाळेत असते ना तिच्याबद्दल तक्रार केली. सांगायची गोष्ट अशी की तो मुलगा संस्कृतमध्ये बोलत होता. त्या बाई त्याला विचारत होतं नेमकं काय झालं आणि मग बाईंनी बेल वाजवली. तुमची कोण कांबळी बाई होती मावशी म्हणतात तुम्ही मला कळत नाही, पण त्या बाईशी त्या मुख्याध्यापिका बोलल्या आणि सांगायची गोष्ट अशी की त्या कामवालीने सुद्धा त्यांना संस्कृतमध्ये काय झालंय समजेल तुम्हाला. तुम्ही बोलत बसायला सोडून द्या. ही सबंध शाळा ही संस्कृतमध्ये चालली
बघा म्हणजे असंही मी सांगेन तुम्हाला की एकाच भाषेचा अभ्यास कुठलाच नाही करायचा, पण मराठीला विसरायचं नाही का, तर ती माझी मातृभाषा आहे. आणि हे तुम्हाला लक्षात आलंच पाहिजे. माझा मी अभिमान राखायचा